मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रम्याने ते पत्र पार्थला दाखवलेलं असतं, तर पार्थ त्यासाठी स्पष्टपणे नकार देतो की मी हे आय लव्ह यू टू असं लिहिलेलंच नाहीये. रम्या आता म्हणते की मी जगून तरी काय करू. ती आता जीव देण्यासाठी निघालेली असते. त्याचवेळी सर्वजण तिला अडवतात. पिहू आता श्रुतीचा हात जोरातच सोडते आणि लगेच पुढे येत म्हणते, थांब मावशी. मग आता वसू म्हणते की काय झालं. त्यावेळी पिहू म्हणते की मीच खूप मोठी चूक केली आहे. पार्थदादाची यामध्ये काही चूक नाही आणि त्याने आय लव्ह यू टू असं लिहिलेलं नाही, ते आय लव्ह यू टू मी लिहिलेलं आहे असं म्हणून ती सर्वांचा गैरसमज दूर करते आणि पिहूचं हे बोलणं ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. मग आता वसू म्हणते, इथे मोठी माणसं बोलतायत ना, तुझं काय काम आहे. तेव्हा पिहू म्हणते, माझ्यामुळे तुमची एवढी मोठी भांडणं झाली आहेत. आता पिहू घडलेला सर्व प्रसंग सांगू लागते की कशा प्रकारे ताईने ते लव्ह लेटर पार्थ दादाला लिहिलं होतं आणि त्याच्यावर मी उत्तर दिलं होतं आणि याविषयी पार्थ दादाला काहीच माहीत नाहीये. मग आता मंजू पुढे येते आणि विचारते, काय ग पिहू, कुणाला घाबरून तू बोलतीये, कुणी पडवलं तुला हे. पिहू म्हणते, मी खरं बोलतीये आई, मी गंमत म्हणून लिहिलं होतं फक्त असं पिहू ओरडून ओरडून सांगते आणि स्वतःची चूक कबूल करते. तेव्हा मंजू तिच्यावर हात उचलणार असते तर पार्थ म्हणतो, आत्या ती लहान आहे, असा हात उचलू नकोस. तेव्हा विक्रम आता म्हणतो, वसुताई आता सगळा गोंधळ मिटला ना, तुझ्या डोक्यात जे काही चालू होतं ते आता बाजूला ठेव जरा. मग आता मानिनी सुद्धा समजावते, पिहूने आपली चूक मान्य केली आहे, आता कुणीच कुणावर असा राग धरायचा नाही, आता इथून पुढे हा विषय घरात कुणीही काढायचा नाही असं विक्रम स्पष्टपणे रम्या आणि वसूला बजावतो. त्यानंतर मानिनी म्हणते की पार्थसुद्धा आपलाच आहे आणि रम्यासुद्धा आपलीच आहे वसुताई, त्यामुळे आता कुणी काहीही गैरसमज असे मनात ठेवू नका. त्यानंतर पार्थ ते लेटर रम्याकडे देत म्हणतो, हे बघ, जे नाही आहे ना ते नाही आहे, त्यामुळे तू ते ॲक्सेप्ट कर. हे लेटर तू तुझ्या हाताने फाड आणि फेकून दे. त्यानंतर तो तेथून जा. रम्या आता खूपच रडत असते तर वसू आता तिला समजावू लागते. दुसरीकडे घरी सर्वजण टेन्शनमध्ये असतात कारण काव्य अजूनही घरी आलेली नसते. मग आता धनंजय खूपच चिडलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, ट्रॅफिक लागलं असेल बाबा, प्लीज टेन्शन घेऊ नका. मग आता धनंजय म्हणतो, तो मोबाईल दिलाय कशासाठी तिला, घरी कळवावं नाही ने फोन करून की बाबा मला ट्रॅफिक लागले, मग आपण निश्चिंत असू ना. आरोही तेवढ्यात तेथे येते आणि म्हणते की बाबा तिच्या मैत्रिणीकडे सुद्धा ती नाही आहे. दुसरीकडे काव्या आणि त्याचबरोबर जीवा हे दोघेही अजूनही फार्म हाऊसवर असतात. त्यावेळी आता काव्या विचारते, काय रे, तू मला गिफ्ट देणार होतास ना, ते कुठे आहे. तेव्हा तो म्हणतो, हो मी तर तुला गिफ्ट देणारच आहे. तेव्हा ती खूप एक्साइट असते की नक्की आता हा मला काय गिफ्ट देणार आहे. तो म्हणतो, विसरलो. त्यावेळी आता काव्या जोरातच त्याला मारते. तर आता काव्य म्हणते, मला माझं सरप्राईज पाहिजे, मला माझं गिफ्ट पाहिजे. परंतु आता जीवा म्हणतो, नाही, मी तुझ्यासाठी गिफ्टच आणलेलं नाहीये. तेव्हा तो आता पुढे पळतो तर ती त्याच्या पाठीमागे त्याला मारण्यासाठी धावत असते. त्याचवेळी जीवा आता लगेच फार्म हाऊसच्या रूममध्ये जातो. तेथे गेल्यानंतर आता ती आता त्या रूमकडे पाहत राहते कारण आता ती रूम पूर्णपणे हार्ट शेपच्या बलूनने अगदी सजवलेली असते, डेकोरेट केलेली असते आणि तिथे खूप असे गिफ्ट असतात. त्याचबरोबर ती रूमसुद्धा पूर्णपणे ती गिफ्टने भरलेली असते. तेव्हा आता ते पाहून तिच्या डोळ्यात पाणी येतं की माझ्यासाठी जीवाने किती मोठं सरप्राईज प्लॅन केलंय. तेव्हा ती आता प्रत्येक वस्तू आणि वस्तू न्याहाळू लागते. त्यावेळी आता तेथे तिची ती ओढणी असते, त्याचबरोबर तिचा तो क्लचरसुद्धा असतो. त्यानंतर ती आरशात पाहते तर जीवा आता त्या आरशाला टिकली लावतो आणि काव्याने टिकली लावली आहे असा आता तो अनुभवत असतो. मग नंतर आता काव्या प्रत्येक गिफ्टकडे पाहत असते. तेव्हा आता तिच्यासाठी पूर्ण रूमभर त्याने गिफ्ट ठेवलेले असतात. तेव्हा ती अक्षरशः भारावून जाते आणि म्हणते, जीवा तू एवढं सगळं केलं. मग आता तो म्हणतो, अजून आहे खूप काही, बघ ना, असं म्हणून तो तिला प्रत्येक गिफ्ट दाखवत असतो. जीवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे हे तिला समजतं आणि ती आता त्याच्या प्रेमामध्ये अगदी आकंठ बुडून जाते आणि मग त्याच्याजवळ येत आता त्याला म्हणते, जीवा खरंच तू खूप काही केलंय माझ्यासाठी, असं म्हणून ती त्याच्याकडे पाहत राहते. दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ असतात.
तर आता दोघांनीही डोळे बंद केलेले असतात. त्यानंतर जीवा अगदी तिच्या जवळच जातो. तो तिचा कपाळाचा किस घेणार असतो तेव्हा पटकन आता तो डोळे उघडतो आणि म्हणतो की हा किस मी जपून ठेवेन आपल्या लग्नापर्यंत, कारण या क्षणिक मोहापेक्षा ना मला तुझा विश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि तो विश्वास मला अजिबात गमवायचा नाही आहे काव्या. मग आता काव्या त्याच्याकडे पाहतच राहते. तर तो आता म्हणतो की मी तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज ठेवलंय. त्यावेळी ती विचारते काय? तिचा जो फोटो असतो ना त्या फोटोकडे आता ती पाहतच राहते. तोपर्यंत जीवा आता तेथे येतो आणि त्याने खूप छान असा तिच्या आवडीच्या फ्लेवरचा केक आणलेला असतो. सुद्धा केक असा लाल रंगाचा असतो आणि हार्ट शेपचा असतो. त्यामुळे ती आता त्याच्याकडे पाहत राहते. तेव्हा तो विचारतो केक कट करायचा ना? मग आता ती म्हणते हो. त्यानंतर ते दोघेही छान असा रोमॅन्टिक डान्स करतात आणि एकमेकांकडे पाहतच राहतात. एकमेकांच्या अगदी जवळ असतात. तेव्हा ती आता त्याला घट्ट मिठी मारते आणि आय लव्ह यू जीवा असं म्हणते. तेव्हा जीवा देखील आता तिला आय लव्ह यू टू असं म्हणतो. दोघेही एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करतात आणि त्यांची पहिली ॲनिव्हर्सरी अशा प्रकारे सेलिब्रेट होत असते. ते दोघेही यावेळी खूप खुश असतात. दुसरीकडे घरातील सर्वांच्या जीवाला काव्या न आल्यामुळे अजूनही घोर लागलेला असतो. नंदिनी, आरोही, धनंजय हे खूप टेन्शनमध्ये असतात. तेव्हा शारदा धनंजयवरच ओरडते आणि म्हणते तुम्हीच म्हणत असताना सारखं कवटाळत असता तिला माझी कलेक्टरीन बाई. बेसिक शिस्त तरी आहे का त्या मुलीला? नाही ना. आता आल्यानंतर तिचा असा कान पिळा ना म्हणजे तिला समजेल. दुसरीकडे जीवा आणि काव्या हे दोघेही अजूनही एकमेकांच्या मिठीत तेथेच बसलेली असतात. त्याचवेळी काव्या म्हणते की खरंच खूप छान सरप्राईज दिलंस तू मला जीवा. मग आता जीवा म्हणतो ही वेळच संपू नये असं मला वाटतंय. त्यावेळी काव्या म्हणते अरे वेळ बघ किती झालाय, मला निघायला हवं आता. जीवा म्हणतो नको. तरीही काव्या ऐकत नाही. ती म्हणते निघायला हवं, आई बाबा घरी वाट पाहत असतील, मोबाईल गाडीमध्ये आहे, प्लीज असं करू नकोस ना रे जीवा. तर दुसरीकडे नंदिनी म्हणते आरोही अगं ऐक ना, त्या जीविकाचा फोन नंबर आहे का तुझ्याकडे? कारण असेल ना ती तर त्या जीविकाच्या घरी असेल किंवा तिला माहीत असेल की काव्य नक्की कुठे गेली आहे. कारण आजकाल ना फक्त आणि फक्त ती जीविका आहे ना तीच तिची बेस्ट फ्रेंड आहे. इकडे जीवा आणि काव्य हे दोघेही गाडीत बसतात आणि निघालेले असतात. त्याचवेळी आता तो गाडी जेव्हा स्टार्ट करतो ना, गाडी स्टार्ट होत नाही हे पाहून आता काव्याला टेन्शन येतं. मग आता तो म्हणतो आत्ताच काय झालं हिला? तेव्हा ती म्हणते हो ना आत्ताच काय झालं? मग आता ती खूप बडबड करते अरे माझे आईबाबा ना माझा जीव घेतील, कारण ते वाट पाहत असतील, मला फोन करत असतील, प्लीज तू लवकर आवर. मग आता तो म्हणतो तू बाहेर ये बरं. अगं ही गाडी अँटिक आहे ना त्यामुळे काय करावं लागतं, एकाने खटका ओढून धरावा लागतो आणि दुसऱ्याने इंजिन पाहावं लागतं. मग आता काव्या पटकन बाहेर येते आणि म्हणते की कुठे आहे तो खटका, आणि ती खटका असा वर करते. मग आता जीवा आता गाडीला नक्की काय झालं हे चेक करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा काव्या म्हणते अरे मोबाईल सुद्धा डेड झालाय, काय करू मी, बोल ना पटकन, अरे कर ना काहीतरी. मग आता तो म्हणतो मी काय मेकॅनिक आहे का? ते दोघेही एकमेकांवर आता ओरडत असतात. त्याच वेळी आता ए राणी अगं हो चालू. त्यावेळी असं म्हणून ती चालू होणार आहे का गाडी असं आता काव्या विचारते. मग आता तो खूप रिक्वेस्ट करतो ए राणी अगं हो ना चालू, राणी हो ना चालू असं म्हणून तो गाडीत बसतो आणि गाडीत बसल्यानंतर गाडी स्टार्ट करतो. तेव्हा आता तो पटकन तिला ओरडतो अगं ये पटकन आतमध्ये बंद पडायच्या अगोदर. तेव्हा ती खुश होते आणि गाडीत बसते. मग आता दोघेही जायला निघतात. तेव्हा ती जीवाला म्हणते अगदी घरापर्यंत नको सोडू, कारण आई बाबा दारातच उभे असतील. तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो. तर दुसरीकडे धनंजय आता शारदाला म्हणतो आपण सरळ पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला जायचं का की आमची काव्या हरवली आहे म्हणून. तेवढ्यातच तेथे आता काव्या येते. काव्याला पाहताच आता सर्वांना मोठा धक्का बसतो. त्याचवेळी काव्याही खूप घाबरलेली असते. तेव्हा धनंजय आता रागातच तिच्याकडे पाहतो तर ती खाली मान घालून उभी असते. तेव्हा शारदा पुढे येते आणि ही तुझी काय पद्धत झाली ग काव्या, वाजले किती आणि तू एवढा उशीर लावलास यायला? तेव्हा ते दोघेही विचारू लागतात की तू नक्की कुठे गेली होती हे सांग. मग आता काव्या थरथर कापत असते. तिला काय उत्तर द्यावं हे सुद्धा सुचत नाही. मग आता काहीतरी कारण सांगावंच लागेल असं तिच्या मनात येतं. ती म्हणते बाबा हो ऐका ना असं म्हणून ती अडखळतच बोलते की इथे काही अंतरावरच आम्ही सर्व मैत्रिणी म्हणजे जीविका, मी आणि अजून एक मैत्रीण तिघीही गाडीने गेलो होतो तिकडे. आईस्क्रीम पार्लर ओपन झालंय ना तिकडे आईस्क्रीम, त्याचबरोबर
बरंच काही मिळत होतं. ते खायला गेलो आम्ही आणि तिकडून येता येता आमची गाडीच बंद पडली आणि त्यानंतर पाऊससुद्धा आला. मग आता ही काय आईस्क्रीम खायची वेळ आहे का, असं धनंजय आता जोरातच ओरडतो. इथे आमच्या जीवाला घोर लावून गेलीस. त्यावेळी नंदिनी आणि त्याचबरोबर आरोहीसुद्धा खूप घाबरलेल्या असतात. तेव्हा शारदा आता पुढे येते आणि म्हणते, एक फोनसुद्धा करावासा वाटला नाही ग. अगं स्वतंत्र दिलं तुम्हाला म्हणून तुम्ही अशा काही पण करता. अजिबात इथून पुढे हे चालणार नाही. आणि तुला काही झालं असतं म्हणजे तुझ्या मैत्रिणीच्या मोबाईलवरून फोन करायचा ना, रोज आपण काही ना काही ऐकतो. त्यानंतर काव्या म्हणते, आई अगं मी ताईला सांगितलं होतं की मी बाहेर जाते. हे ऐकताच नंदिनीला मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता नंदिनी काहीच बोलत नाही, तर काव्या आता कान पकडून ताईची माफी मागते. मग आता धनंजय खूप जोरात नंदिनीवर ओरडतो. नंदिनीला काय उत्तर द्यावं ना कळत नाही. मग आता आरोही म्हणते, ताई अगं अगोदर सांगायचं ना की आम्ही किती टेन्शनमध्ये आलो की काव्या कुठे गेली. तेव्हा नंदिनी म्हणते, हो माझ्या लक्षातच राहिलं नाही, असं म्हणून ती काव्याकडे रागात पाहते. तर धनंजय आता लगेच काव्याला मिठी मारतो आणि म्हणतो, बाळा इथून पुढे जाताना सांगून जात जा, इथे आमच्या जीवाला घोर लागतो ग. त्यानंतर आता काव्या म्हणते, हो बाबा मी इथून पुढे जाताना तुम्हाला सांगून जाईल. सर्वजण आता रडत असतात. त्याच वेळी आता तू आवरून घे बाळा आणि तुम्ही पानं वाढा ग, असं नंदिनीला धनंजय सांगतात. त्यावेळी आता नंदिनी ठीक आहे असं म्हणते. आता सर्वजण तिथून गेल्यानंतर नंदिनी रागातच काव्याकडे पाहते, तर काव्य अजूनच घाबरते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये वसू मानिनीचा हात पकडून रम्याकडे घेऊन जात म्हणते, जी मुलीला जर पार्थचं प्रेम मिळालं नाही तर तिचे काय हाल होतील ना हे बघ जरा. कारण रम्या खूप रडत असते, मानिनीच्या हातापाया पडत असते. मानिनी त्यानंतर लगेच आता पार्थकडे जाते आणि ती रम्या तुझ्यावर जीव ओवाळून टाकतीये, समजून घे जरा, असं म्हणते. तेव्हा आता पार्थ खूपच घाबरतो की काय करावं कळतच नाही. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.